हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. आणि बंगालमध्ये ना 2-3 दिवस झालं भरपूर पाऊस होता आणि रात्रभर पाऊस झाल्यानंतर सकाळचं असं एकदम फ्रेश वातावरण. पाऊस येऊन गेल्यानंतर ना वातावरण एकदम छान होऊन जातं. हलकं हलकं थंड वारं पण सुटलं होतं. मी सकाळी टेरेसवरती आले, खूप छान वाटत होतं. आणि आता माझी सकाळची कामाची गडबड सुरू झाली. कुणालनं बघा पेपरचं हे बनवलं होतं. आता हा कोणता प्राणी आहे ते काही कळेना, पण छान बनवलं होतं. काय ना काहीतरी मुलं ॲक्टिव्हिटी करत राहत आहेत. आता त्यांचे सुट्टीचे दिवस आहेत, मुलं घरी आहेत, तर त्यांच्याकडे टाईम पण भरपूर आहे. तर असंच काहीतरी करतायत. सकाळ झाली की त्यांचं काय ना काहीतरी बनवायची लगबग सुरू होते. आणि हे बरेच दिवस झालं बनवलं आहे, पण तुम्हाला तो आत्ता व्हिडिओमध्ये दाखवतो आहे. अजून कुणालची आंघोळ वगैरे पण झाली नाही, बाकीच्यांचं आवरायचं चालू आहे. तोपर्यंत मी म्हटलं बेड वगैरे सगळा व्यवस्थित लावून घेऊया, कारण बेड वगैरे ठीक केला की असं वाटतं थोडं घरात आवरल्यासारखी कामं. तर चला, माझं चाललं होतं. अर्णव आपला व्हिडिओ घेतो आहे, फौजींचं आवरायचं चालू होतं. आता किचनमध्ये आल्या, कारण आपल्याला सकाळचा नाश्ता बनवायचा आहे. तर पहिल्यांदा नाश्त्याची सुरुवात करूया आता. आणि माझं ब्रश वगैरे झाला होता. फौजींना जायचं होतं, त्यामुळे फौजी म्हटली मी माझं आवरून घेतो, मी परत आरामात माझं आवरीन, मुलांचं वगैरे पण आवरायचं आहे. तर चला, आजच्या नाश्त्याला ना मला ब्रेड ऑमलेट बनवायचं आहे, तर त्याचीच तयारी करतो. रात्री भांडी क्लीन केलेली आहे, ती सगळी छान आता कपाटावर सेट करून घेतो. नंतर जास्त किचन कट्ट्यावर पण गर्दी होणार नाही आणि आपल्याला नाश्ता बनवायला पण इझी वाटेल. आणि आजच्या नाश्त्यामध्ये ना खूप दिवसांनी ब्रेड ऑमलेट बनवतोय. आज संडे पण आहे, तर सर्वांना आवडते. आणि मुलांना टिफिनला वगैरे देता येत नाही, घरच्या घरी गरमागरम खातील. आता मुलं घरीच आहेत. मस्त असं बनलंय. फौजींना जायचं आहे, पहिल्यांदा फौजींना देते. आणि आज संडे आहे, पण फौजींना ड्युटीला जायचं होतं, कारण फौजींचं आता सध्या ड्युटीवर ना खूप असं काम आहे. तर चला म्हटलं फौजींना पहिल्यांदा नाश्ता वगैरे देऊया. त्यांची आंघोळ वगैरे झाली होती, फौजी नाश्ता करतील. अर्णव कुणालसाठी आता इथं मी बनवत आहे, तर त्या दोघांना पण देईन. मुलांची आंघोळ थोडी लेटच होते, कारण सुट्टी आहे ना, त्यामुळे सकाळ सकाळी मग आंघोळीची गडबड नको म्हटलं, आरामात त्यांना आंघोळ घालता येईल. मग छान त्यांना नाश्ता देतो. त्यांचा ब्रश वगैरे करून झाला होता. चला तर सर्वांसाठी नाश्ता वगैरे बनवून घेते. करा ब्लॉग कंटिन्यू आणि माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत नक्की सांगा. आता 1-2 महिने व्हिडिओ अपलोड केले नाही आणि आता परत सुरुवात केली आहे, तर परत ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हायला थोडा टाईम लागेल. तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत आहेत का, व्हिडिओमध्ये आणखी काय बदल केला पाहिजे ते पण तुम्ही व्हिडिओमध्ये सांगा. टाकणार आहे आता. जा पाठीमागं जा. टाकून जास्त बस. मम्मा, पास्ता कधी बनवणार? पास्ता. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळपासून कामाची आपली गडबड सुरू होती, कारण आज फौजींना जायचं होतं ड्युटीला. संडे आहे तो, तरी पण फौजींना आजकाल ड्युटीला जावं लागतं, कारण मार्च महिना आहे ना, तर मार्चमध्ये त्यांना थोडी जास्त कामं असतात. दुपारनंतर येतील घरी. बघूया, आज पण कुठंतर बाहेर जायचं प्लॅनिंग आहे, कारण आता मुलांना सुट्ट्या आहेत. तोपर्यंत इथल्या आसपासच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या म्हटलं फिरून घेऊया, कारण मुलांचं परत स्कूल सुरू झालं, त्यांचं ट्युशन वगैरे टाईमच भेटत नाही. आता असं झालं आहे, फौजींना टाईम भेटत नाही आणि मुलांना सुट्ट्या लागल्यात. तर बघूया, दुपारनंतर मग बाहेर जाईन आम्ही. रात्री नाही तर खूप असा पाऊस झाला, खूप म्हणजे खूपच. आत्ता इथं हलकं हलकं ऊन पडतंय. इथं बाहेर पोर्चमध्ये पण भरपूर असं पाणी झालं होतं. चला म्हटलं बघूया पाणी कुठं कुठं आले. तर इथं शूज वगैरे ठेवलेत मुलांचे ना, ते पण थोडेफार भिजल्यात,
कारण पाऊस असा आला, हवा वगैरे असल्यामुळं इकडं तिकडं पाऊस. आणि हा पाऊस आता येणं चुकीचंच आहे, कारण सगळ्या शेतकऱ्यांची गहू हरभरा वगैरे काढायचं चालू आहे. माझे मम्मी पप्पा शेतकरी आहेत, माझे सासू सासरे शेतकरी आहेत, त्यामुळं गावावरून फोन आला ना ते सांगत असतात आता गहू काढायचं आहे, हरभरा काढायचा आहे. जर पाऊस आला तर आपलं खूप नुकसान होईल, पण काय करणार, पावसाला काय आपण थांबवू शकत नाही. आणि प्रत्येक वर्षी ना शेतकऱ्याचं पीक काढायचं टायमिंग आलं की पाऊस येतोयच, त्यामुळं खूप असं शेतकऱ्यांचं नुकसान होते. जे आपलं म्हणतात ना हातातोंडाला आलेलं पीक शेतकरी घेऊ शकत नाहीत पावसामुळं. हा अवकाळी पाऊस आहे ना, हा कधी पण येतो, तर सगळ्यांनाच टेन्शन आहे शेतकऱ्यांना. चला, इकडं पण भरपूर असा पाऊस येतोय. रात्रभर पाऊस होता, सकाळी पण पाऊस होता. मला वाटतं 6 किंवा 7 नंतर हळूहळू पाऊस कमी आलाय. आता हलकं हलकं ऊन पण पडलंय आणि थंडी पण वाढल्या. नक्की कळेना गरमी सुरू झाल्या की पाऊस आलाय की थंडी वाजते. तिन्ही ऋतू एकदमच चालू आहेत. दुपारी गरमतंय, संध्याकाळी पाऊस येतोय आणि सकाळ सकाळी हलकी हलकी थंडी पण वाजते. सगळे ऋतू एकदमच आहे. आणि इथं आपलं हे प्लांट आहे ना ते पण खूप छान झाले वाऱ्यानं. हे पण सगळं असं खाली आलं होतं, त्याला आता मी व्यवस्थित केलंय. इथं फोर्चमध्ये इथून पाणी आलंय, तर भरपूर असं पाणी आहे, ते पण आता क्लीन करून घेतो. आणि या फौजी गेले आहेत दुटीला. आपल्या अर्णवचा गिटार क्लास आहे, तो पण चाललाय गिटार क्लासला. प्रत्येकांचे आपापलं रुटीन आहे, ते आपापल्या रुटीननुसार जात आहेत. संडे आहे, पण संडेला पण बिझी रुटीन असतं. मुलांचे एक्स्ट्रा ट्युशन वगैरे लावल्यात, म्युझिक, परत ड्रॉइंग आणि गिटार वगैरे, तर ते पण जाणार आहे. अर्णव आता रेडी झालाय, तो पण जाईल. मला पण घरातली कामं आवरायचं आहे. भरपूर दिवस झालं चिकन बनवलं नाही. आज मला फौजीने चिकन आणून दिलंय, ते पण बनवायचं आहे. बघूया आता चिकन कधी आवडते, त्याच्यानंतर आपल्याला बाहेर पण जायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी. आणि तर चला, लागते आता मी कामाला. अर्णव चाललाय आपला. झालं बा टाईम? अर्णव निघालाय आपला गिटार क्लासला. तर चला, तो पण त्याच्या टायमिंगला आता जातोय. त्याला पण नाश्ता वगैरे दिला. आज मस्त ब्रेड ऑमलेट बनवलं होतं. आज सगळं म्हणजे नॉनव्हेजच करायचं ठरवलंय सकाळपासून, कारण बरेच दिवस झालं काहीच घरात बनवलं नव्हतं. तर म्हटलं छान त्यांच्या आवडीच्या गोष्टी बनवूया. तर चला, घाला शूज वगैरे. हां. आणि चला, आता आपला अर्णव पण चाललाय गिटार क्लासला. आणि त्याला मी म्हटलं आज ना आपण बाहेर पण जायचं फिरायला. त्यांना माहीत नव्हतं, लगेच तो खुश पण झालाय, कारण छान वाटतं त्याला पण बाहेर फिरायला. कारण वर्षभर तर अभ्यास असतो, आता थोडेसे दिवस सुट्टीचे आहेत, तर त्याला पण वाटतं थोडं बाहेर जाऊया, काय काय फिरूया. चला, आता थोडंफार ना माझा स्वयंपाक वगैरे पण बनलाय, अंघोळ वगैरे झाली. व्हिडिओ घ्यायला काही जमला नाही, कारण अर्णव आपला गेलाय गिटार क्लासेसला आणि कुणाल गेलाय खेळायला, त्यामुळे व्हिडिओ काही घेतला नाही. आणि फौजीने मला सकाळी जाताना चिकन वगैरे आणून दिलं, त्याची पण तयारी केली. चिकन बनवून आपलं रेडी आहे. मला आता कपडे धुवायचे आहेत. आज वातावरण पण थोडं ढगाळ आहे, त्यामुळे कपडे सुकायला पण वेळ लागेल. म्हटलं पहिल्यांदा कपडे धुवून घेऊया आणि नंतर मला चपाती आणि भात वगैरे बनवायचं आहे, ते नंतर गरम गरम बनवता येईल. कपडे पहिल्यांदा धुवून घेतो. फौजी आले ना तर परत गडबड करतील. आज बाहेर पण जायचं आहे, तर म्हटलं आपला स्वयंपाकाचं थोडीफार तयारी करावी. तर चला, कपडे वगैरे धुते आणि तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे चिकन वगैरे बनवले. खूप दिवसातून आज बनवले, तर टेस्टी बनला असेल असं वाटते. तर बघूया. आणि इथं मस्त असा चिकनचा रस्सा बनवून तयार आहे. आणि एका साईडला इथं पण छान असं चिकन सुक्कं बनवलं आहे. तर आता हे दोन्ही तयार आहे. भांडी वगैरे पण भरपूर पडलं आहेत. चला, भांडी वगैरे पण क्लीन करायचे आहेत मला. आणि आता मी पहिल्यांदा कपडे क्लीन करून घेतो. सकाळ सकाळची थोडी कामाची गडबड असते, सगळ्याच महिलांची सकाळ सकाळी कामाची खूप गडबड असेल, कारण दिवसभर थोडंसं निवांत होतं, पण सकाळी कसं स्वयंपाक, कपडे, भांडी, घरचं झाडू पोचा, सकाळ सकाळची खूप अशी कामं असतात. माझ्यासारखी तुमची पण सगळ्यांची धावपळ सकाळ सकाळी होत असेल, नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण रोजच्या व्हिडिओमध्ये मी हेच म्हणते की सकाळी माझी कामाची खूप गडबड असते. तर तुमचं असं होतं का, ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला, आता पटपट कपडे धुवून घेते. हलकं हलकं ऊन आहे, तेवढ्यात आपले कपडे सुकून पण जातील. चला तर मग. चला, कपडे वगैरे झाल्यात आणि आज जास्त कडक ऊन नाही, तर मशीनमध्ये मी सुकवून घेतल्यात. जास्त कपडे नव्हते, त्यामुळे मशीनला काही लावली नाही, हातानंच धुवून घेतल्यात. टिकली पडली नाही. चला, कपडे आता सुकायला घेते. आणि माझा स्वयंपाक वगैरे झाला, घरातली सगळी कामं झाली. आणि फौजी आता आले होते. अर्णव कुणाला आपले ड्रॉइंग क्लासला गेले आहे, त्यांचा ड्रॉइंग क्लास असतो. तर म्हटलं चला, थोडं टाईम आहे अजून, मुलं आल्याशिवाय तर आपण बाहेर फिरायला जाता येणार नाही. आणि मला आज भाजी पण घ्यायची होती. संडेला इथं ना मार्केट लागतं, म्हणजे संडेला बाजार असतो इथला.
आपल्या जवळच आहे, जास्त पण लांब नाही. पण आम्हाला यायला लेट झाल्यामुळं बाजार थोडाफार कमी पण झाला आहे. आणि सकाळ सकाळीच मार्केट लागतं. आपल्या गावाकडं कसं बाजार असला की संध्याकाळी असतो, पण इथं ना सकाळ सकाळीच असतोय. तर चला, ज्या काही आहेत भाज्या ना त्यातल्याच मी आता इथून बघून घेतोय. तर बघूया आता काय काय भाज्या भेटत आहेत. कारण यायला आम्हाला थोडं लेटच झालं. मला आधी माहीत असतं तर मी लवकर चालू असतो, पण फौजी ड्युटीला गेले होते. आणि फौजी म्हटले आपण आज बाहेर फिरायला जायचं तर तिकडूनच भाजी घेऊन येऊया. पण आता माहीत म्हटले फौजी तिकडून पण यायला वेळ होईल, भाजी मिळेल नाही मिळेल, इथं मार्केट लागते तर आपण इथूनच घेऊन जाऊया. कांदे बटाटे आता आजकाल इथं भरपूर स्वस्त आहेत, त्यामुळे मी कांदे पण 2-3 किलो आणि बटाटे 5 किलो घेतले होते. बटाट्याचं म्हटलं काहीतरी बनवायला येईल. आता उन्हाळी पदार्थ वगैरे पण बनवणार आहे मी हळूहळू. थोडेफार मी बनवले होते, तेव्हा काही व्हिडिओ घेतले नव्हते. पण आता जर मी कोणता पदार्थ बनवला उन्हाळी तर त्याचा व्हिडिओ घेईन आणि थोडक्यात रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करेन. तर आता इथं भाज्या वगैरे घेऊन झाल्यात आणि बटाटे पण ना भरपूर असे स्वस्त झालेत. इथं छोटी साईज बटाट्याची घेतली तर 8 रुपये किलो आणि मोठे बटाटे घेतले तर 10 रुपये किलो. बंगालमध्ये ना भाज्या वगैरे मला आल्यापासून जास्त काही महाग वाटल्या नाही. इथं भाज्या वगैरे स्वस्तच असतात, कोणताही मोसम असून दे. म्हणजे एखादी भाजी जास्त अशी महाग होती, जसं की मागच्या 2 महिन्यामध्ये भेंडी खूप महाग झाली होती, 30 रुपये पावशर. पण दुसऱ्या काही भाज्या होत्या त्या स्वस्त होत्या. म्हणजे असं असतं की आपण हे किंवा हे असं घेऊया, असं जास्त पण कुठली भाजी महाग नाही वाटत. आपल्या बजेटमध्ये भाज्या मिळतात बंगालमध्ये. आणि टमॅटो पण ना 16-17 रुपये किलो होते. तर छान वाटले भाज्या घ्यायला. स्वस्त भाजी मिळाली तर ना खूपच छान. आणि टमॅटो वगैरे आपल्याला जेवणामध्ये भरपूर असे लागतात, त्यामुळे आज तर मी 1.5 किलो टमॅटो आणले होते, 5 किलो बटाटो आणि कांदे पण 4 किलो आणलेले. ह्या वस्तू कशा जास्त खराब होत नाही. टमॅटो कच्ची कच्ची बघून आणली ना 2 आठवडे तर आरामात मला हे जातील. तर झाल्या आता भाज्यांची खरीदारी. बाकीच्या भाज्या काही जास्त मिळाल्या नाही, कारण आपल्याला मार्केटमध्ये जायला वेळ झाला होता, त्यामुळं बाकीच्या भाज्या सगळ्या संपल्या होत्या. थोडीशी भेंडी, शिमला मिरच, लिंबू वगैरे असं हे घेतलं. आणि आता इथं मी अर्णव कुणाला ड्रॉइंग क्लासमध्ये घेऊन जाण्यासाठी आलो होतो. ज्या मार्केटमध्ये आम्ही भाजीपाला आणायला जातो ना तिथंच आपल्या अर्णव कुणालचा ड्रॉइंग क्लास आहे. पण मुलं एकटे येऊ जाऊ शकत नाहीत, त्यांना आपणच घ्यायला आणि सोडायला यावं लागतं. तर आता माझी भाजी पण घेऊन झाली आणि आता मुलांना पण आम्ही घरी घेऊन चाललो आहे. तर फौजी म्हटले अर्णव कुणाला जायला म्हणजे घेऊन यायला मला जायचंच आहे, तर चला आपण भाज्या पण घेऊन येऊया. आता कसं बाहेर फिरायला गेलं तर भाजीचं टेन्शन राहणार नाही, नाहीतर मग फौजींना म्हणायला लागलं असतं की भाजी पण घ्यायची आहे, भाजी घ्यायची आहे. आता चला टेन्शन फ्री झालो आहे, घरी जाऊया. घरी जाऊन आता जेवण वगैरे करतो. स्वयंपाक तर माझा सगळा बनला होता, कपडे भांडी झाडू पोछा घरातली सगळी कामं आवरली होती. आता फक्त जाऊन जेवण करायचं आणि बाहेर फिरायला जायचं. तर चला जेवण करून घेऊया. आणि आता मी घरी पोचली. घरी आल्यानंतर लगेच सर्वांना जेवायला वाढून घेतो. आणि आज ना मस्त कोल्हापुरी पद्धतीनं चिकन बनवलं होतं, सुक्कं पातळ. पांढरा रस्सा काही बनवला नाही, फक्त तांबडा रस्सा आणि चिकन बनवलं. भाकरी पण बनवली होती, कारण चिकनसोबत मला भाकरी आवडते. फौजींना अर्णव कुणाला जास्त भाकरी खायला आवडत नाही, तर त्या सर्वांसाठी छान चपात्या बनवल्या होत्या. चला तर हा व्हिडिओ मी इथंच संपवते. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र. आणि ह्याच्यानंतर आम्ही कुठं फिरायला गेलो त्याचा पण व्हिडिओ येईल, नक्की बघा. चला तर मग बाय.